मित्रांनो नमस्कार, मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो आपल्या आजचा चर्चेचा विषय हा राज ठाकरेंविषयी असणार आहे. आता बरेच लोक म्हणतील की राज ठाकरेंवर अचानक चर्चा कशाला? कारण राज ठाकरेंनी सध्या कोणतंही भाषणही दिलेलं नाहीये किंवा त्यांच्यावर कोणतीही कॉन्ट्रोवर्सी सुद्धा सुरू नाहीये. त्यामुळे त्यांच्यावर चर्चा करून आपल्याला काही मिळणार आहे का? किंवा तशी करण्याची सध्या काही गरज आहे का? तर मित्रांनो माझं असं प्रामाणिक मत आहे की सध्याची वेळ जी आहे तीच योग्य वेळ आहे की आपल्याला राज ठाकरे आणि त्यांच्या पक्षाविषयी चर्चा केलीच पाहिजे. कारण आपल्या महाराष्ट्राचं राजकारण ज्या दिशेने चाललंय आणि एक प्रकारे माझं असं स्पष्ट मत आहे की राज्यातील लोकशाही ही एक संकटाच्या दिशेने हळूहळू चालली आहे. आता मी असं म्हणत नाहीये की बीजेपीमुळे ते होतंय. त्याचं कारण फक्त आणि फक्त आपले विरोधी पक्षातील नेतेच आहेत. कारण विरोधी बाकावर बसून हे सगळेच नेते फक्त आपला अजेंडा राबवण्याचं काम करत आहेत. सत्तेमधल्या बीजेपीनं एखादं काम केलं ते राज्याच्या भल्यासाठी का असेना पण आपला अजेंडा राबवण्यासाठी मीडियामध्ये सतत चर्चेमध्ये राहण्यासाठी एखाद्या प्रोजेक्टला विरोध करायचं म्हणजे करायचं. ते म्हणतात ना की विरोध करण्यासाठी विरोध करायचं, अशा प्रकारचं एक अजेंडा या लोकांनी राबवण्याची सुरुवात केलेली आहे. त्यामुळे जनता सुद्धा या गोष्टीपासून आता कंटाळलेली आहे. त्यांना सुद्धा एक चांगल्या विरोधी पक्षाची गरज आहे. आणि मला असं वाटतंय की त्या चांगल्या विरोधी पक्षाची जागा हे राज ठाकरे आणि त्यांचा पक्ष घेऊ शकतो. कारण मित्रांनो जनतेसाठी काम करण्यासाठी तुम्हाला काही आमदारांची गरज नसते. तुम्हाला गरज असते ती फक्त आणि फक्त इच्छाशक्तीची. तुम्ही करू शकता. तुम्हाला जनतेसाठी काही कामं करायची आहेत असा एक प्रबळ विश्वास फक्त तुमच्या मनात असण्याची गरज आहे आणि जनता तुम्हाला साथ देण्यासाठी पुढे येते. आणि मला पूर्ण विश्वास आहे की तितकी ताकद तितकी बुद्धी ही राज ठाकरेंमध्ये आहे. फक्त मला दुःख या गोष्टीचा होतो की एवढी ताकद आणि बुद्धी असतानाही त्याचा उपयोग राज ठाकरे करत नाहीये. कारण मागच्या 1 महिन्यांपासून जेव्हापासून ही निवडणूक झाली आहे, एकतर निवडणूक जेव्हा झाली विधानसभेची त्याच्या 1-2 महिने तर राज ठाकरे शांतच होते. कोणत्याही चर्चेत ते दिसले नाहीत. आणि नंतर अचानक लोकांसमोर येऊन ज्या प्रकारे त्यांनी ईव्हीएमचा विरोध केला आणि मग आता रिसेंटली कुंभमेळ्याचं एक अपमान म्हणा किंवा ज्या प्रकारची त्यांनी एक कृती करून दाखवली ती निंदास्पद होतीच. पण 1 महिन्यांपासून ते ज्या प्रकारचे मुद्दे मांडतायत आणि एक वक्तव्य त्यांनी एक धरून ठेवलेलं आहे की मला अनेक गोष्टी बोलायच्या आहेत पण ते गुढीपाडव्यात मी बोलीन. आता गुढीपाडव्याच्या भाषणात मला जे मुद्दे मांडायचे ते आत्ताच मी बोललो तर मग गुढीपाडव्यात काय बोलणार? एक असं वक्तव्य ते वारंवार देत आहेत. त्यामुळे मला प्रश्न असा पडलाय की राज ठाकरे आणि त्यांचा पक्ष हा गुढीपाडव्या पुरताच मर्यादित झालेला आहे का? की गुढीपाडव्याला तुम्ही तुमचा अजेंडा सांगणार आणि बाकी वर्ष तुम्ही काहीही काम करणार नाही, अशा प्रकारचं एक मत किंवा विचार हे राज ठाकरेंच्या मनात त्यांनी ठाम केलंय का, असा प्रश्न माझ्या मनात येतो. आणि जर असं केलं असेल तर हे फार एक राज्याचं नुकसान करण्यासारखं आहे. कारण राज ठाकरे आणि त्यांच्या पक्षाची मुंबईला आणि महाराष्ट्राला फार गरज आहे. आज तुम्ही बघाल तर शिवसेना आणि त्यांचा पक्ष, आणि मी केवळ शिंदेच्या शिवसेनेविषयी बोलत नाहीये, दोन्हीही शिवसेना उद्धव ठाकरेंची असेल शिंदेची असेल, या दोन्हीही शिवसेनेतील जी एक आक्रमक पद्धतीचं एक विचारधारा होती, एक काम करण्याची जी पद्धती होती ती आता गायब झालेली आहे. बाळासाहेबांची शिवसेना आणि आत्ताची शिवसेना यात जमीन आसमानचा फरक आहे. त्यामुळं त्या शिवसेनेचं स्वरूप हे राज ठाकरे आपल्या पक्षाला देऊ शकतात. फक्त गरज आहे की लोकांना आपली भूमिका पटवून देण्याची. कारण राज ठाकरे वेळोवेळी आपली भूमिका ज्या प्रकारे बदलतात ते आश्चर्यकारक आहे. आता मी असं नाही म्हणणार आहे की राज ठाकरे हे एकमेव नेते आहेत की ज्यांनी आपली भूमिका बदलली. पण मीडियामध्ये आणि मीडियाची लोक राज ठाकरेंनी दिलेल्या वक्तव्याचा ज्या प्रकारे एक दखल घेतात, त्याच्यावर चर्चा करतात, त्यामुळे राज ठाकरे भूमिका बदलत असतील तर त्यावर जनतेचं खास लक्ष असतं. इतर कोणत्याही छोट्या मोठ्या नेत्यांनी आपली भूमिका बदलली काय किंवा कायम काय ठेवली त्याला लोकांशी काहीही फरक पडत नाही. पण राज ठाकरे एखादी कृती करत असतील तर त्यावर सगळ्या लोकांचं लक्ष असतं. त्यामुळं राज ठाकरेंना एखादं वक्तव्य देताना किंवा एखादी भूमिका मांडताना लोकांचा विचार केला पाहिजे. आणि आपण जे वक्तव्य देतोय किंवा आपण ज्या प्रकारे कृती किंवा राजकारण करण्याचा प्रयत्न करतोय त्याच्याने आपल्या पक्षाचा फायदा होतोय किंवा नुकसान होतोय, या साध्या गोष्टीचा विचार मला असं वाटतं की राज ठाकरेंनी आता करायला सुरुवात केली पाहिजे. कारण ते आजकाल जे म्हणतायत की गुढीपाडव्याशिवाय मी बोलणारच नाही, तर जर असा अजेंडा ते राबवणार असतील तर पक्षाचं भविष्य हे अतिशय संकटात आहे असंच आपल्याला म्हणावं लागेल. कारण आज सोशल मीडियाचा युग आहे
आज एखादी बातमी समोर आली की परवापर्यंत त्या बातमीवर कोणीही चर्चा करत नाही. आणि अशा डिजिटल मीडियाच्या काळात जर तुम्ही प्रत्येक वर्षी गुढीपाडवा किंवा अशा एखाद्या प्रसंगाची वाट बघणार असाल आपला मुद्दा ठेवण्यासाठी, तर तुमच्या पक्षाला मीडियामध्ये किंवा लोकांच्या मनात ही जागा नाही असंच आपल्याला बोलावं लागेल. कारण तुम्ही उदाहरण शरद पवारांचं घ्या. शरद पवारांचा पक्ष हा निवडणूक झाल्यापासून ज्या प्रकारे वारंवार चर्चेत येण्यासाठी कार्यरत राहिलेला आहे, ते ईव्हीएमचा विरोध करून असेल किंवा वेगवेगळे साहित्य संमेलनात जाऊन शरद पवारांनी आपली भूमिका बजावली असेल, त्यावेळी कॉन्ट्रोवर्सी करून मुद्दामून काहीतरी घडवायचं आणि आपलं नाव मीडियामध्ये चर्चेत आणायचं, ते या वयात सुद्धा शरद पवार करतायत. आणि दुसऱ्या बाजूला राज ठाकरे यांच्याकडे वय सुद्धा आहे, वेळ सुद्धा आहे, साधन संपत्ती सुद्धा आहे हे सगळं करण्यासाठी. पण राज ठाकरे हे करत नाहीयेत, याचं फार मोठं दुःख हे माझ्या मनाला आहे. आणि हे राज ठाकरे का करत नाहीये हे मला कळत नाहीये. कारण पक्षाचं भवितव्य भलं हे केल्याशिवाय साध्य होणार नाही. त्यामुळं पक्ष चालवायचा आहे की नाही, पक्षाला काहीतरी महाराष्ट्राच्या राजकारणात स्थान मिळवून द्यायचं आहे का नाही, असा प्रश्न माझ्या मनात आलेला आहे. कारण जर राज ठाकरे असंच करत राहिले आणि गुढीपाडव्याच्या भाषणालाच फक्त मी मुद्दे मांडणार आणि असं जर बोलत राहिले, तर पक्षाचं भवितव्य हे फार संकटात आहे हे आपल्याला बोलावं लागतं. आणि हे बोलताना मला काही आनंद होत नाहीये. माझ्यासारख्या एक तरुणाला, जो की एकेकाळचा राज ठाकरे यांचा कट्टर समर्थक होता, म्हणजे मी तुम्हाला सांगतो, शाळेच्या वयात असताना राज ठाकरे म्हणजे एक चर्चेचा विषय आमच्यावर असायचा. राज ठाकरेंनी एखादा मुद्दा मांडला की तो 100% सत्यच आहे आणि त्याच्यावर डोळे झाकून आम्ही विश्वास करायचो. पण कालांतराने राज ठाकरेंनी ज्या भूमिका आपल्या बदलण्याचा प्रयत्न केला, ते नरेंद्र मोदींवर असेल, म्हणजे 2014ला पूर्ण समर्थन देणं, त्यानंतर नोटबंदी केल्यावर नरेंद्र मोदी यांच्या विरोधात टोकाची भूमिका मांडणं. आता नरेंद्र मोदी यांचा विरोध करणं ठीक होतं, पण त्यांच्या विरोधात जाऊन शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यासाठी प्रचार करणं, हे केल्यावर मग कुठतरी शंका यायला लागली की राज ठाकरे हे करतायत काय आणि राजकारणात आपली भूमिका किंवा आपलं काय आहे, आपलं अस्तित्व काय आहे, आपण कोणत्या विचारधारेवर ठाम आहोत, अशा प्रकारचं कोणतंही एक पक्क मेसेज लोकांमध्ये जात नाहीये. आणि मग नंतर अचानक 2024च्या निवडणुकीत लगेच नरेंद्र मोदींकडे जाणं, त्यानंतर परत एकदा बीजेपीच्या विरोधात जाणं, विरोधात नाही पण सोबत सुद्धा नाही, त्यांच्या विरोधात निवडणूक लढवणं. आणि निवडणूक झाल्यावर जेव्हा आपल्या पक्षाला एकही आमदार निवडून आणता आला नाही, तेव्हा लगेच मग बीजेपीच्या विरोधात जाणं, ईव्हीएम विषयी शंका मांडणं. त्यामुळं राज ठाकरे आणि त्यांच्या भूमिका याविषयी एक फार प्रश्न आणि शंका लोकांच्या मनात यायला लागलेल्या आहेत. त्यामुळे सध्या एक फार गरज आहे की राज ठाकरेंनी आपली विचारधारा ही स्पष्ट करावी, आपली भूमिका स्पष्ट करावी आणि 24/7 आपल्या पक्षाचे प्रवक्ते हे मीडियामध्ये कामाला लावावे. मनसेची विचारधारा, जनतेसाठी ते लोक काय करू इच्छित आहेत, त्यांचं विजन काय आहे, किंवा तुम्ही बाळासाहेबांचं उदाहरण घ्याल तर बाळासाहेबांचा पक्ष आणि त्याची चर्चा ही त्या काळात 24/7 असायची. बाळासाहेब कोण आहेत, त्यांच्या विरोधातील जे पत्रकार होते ते सुद्धा त्यांची चर्चा रात्रंदिवस करायची, त्यांच्या विरोधात करत असतील पण चर्चा ही व्हायची. राज ठाकरेंची चर्चा होत नाहीये. एखादं भाषण एखाद्या वेळी केलं आणि त्या भाषणात एखादं काहीतरी वक्तव्य दिलं आणि त्याच्याविषयी आठवडाभर चर्चा झाली की त्यानंतर मग 2-4 महिने राज ठाकरे राजकारणातून गायब होतात, कुठे जातात कोणाला माहिती. पण ते 4 महिने जे लोकांमध्ये राज ठाकरे राहिले नाहीत किंवा चर्चेमध्ये असायला पाहिजे होते, तर त्याचा चर्चेमध्ये राहण्याचा प्रयत्न राज ठाकरेंनी आता सुरुवात केली पाहिजे. कारण जर आता हे करत नसतील तर मग कधी करणार. कारण येणारी महापालिकेची निवडणूक हा शेवटचा चान्स आहे राज ठाकरेंसाठी. आणि या निवडणुकीत सुद्धा जर सपाट मैदान राज ठाकरेंसाठी झालं तर मग त्यांच्या पक्षाचं भवितव्य हे नाही असंच आपल्याला म्हणावं लागेल. कारण मुंबईच्या बाहेर आता सध्या राज ठाकरे यांच्या पक्षाला जागा राहिली नाही हे स्पष्ट आहे. त्यामुळे मुंबईत आपली थोडीफार एक शक्ती जी राहिली आहे त्याची पूर्णतः युटिलाइज करून आणि त्यात ताकदीमध्ये वाढ करून या महापालिकेमध्ये जो काही शेवटचा वार आपल्याला करायचा आहे तो राज ठाकरेंना करावा लागेल. आणि त्यासाठी आपली भूमिका ठाम मांडावी लागेल. मुंबईसाठी आपण काय काम करू इच्छितोय, आपलं विजन काय, आणि बाळासाहेबांच्या नावाचा सुद्धा मला असं वाटतं राज ठाकरेंनी पुरेपूर फायदा उचलला पाहिजे.
कारण एकनाथ शिंदे असतील, उद्धव ठाकरे असतील आणि BJP सुद्धा बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा उपयोग करतेच आहे. तर राज ठाकरेंना लाजायची गरज नाहीये. त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये काम केलेलं आहे आणि बाळासाहेबांचे खरे उत्तराधिकारी म्हणून राज ठाकरे यांनाच आता सुद्धा लोक पाहतात. खास करून जे काही घोटाळा शिवसेनेचं झालंय त्याच्यानंतर तर राज ठाकरेच खरे उत्तराधिकारी बाळासाहेब ठाकरेंच्या असते असं एक ठाम मत लोकांच्या मनात झालंय. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे, त्यांची विचारधारा, त्यांची एक भूमिका ही सुद्धा राज ठाकरेंनी ठामपणे लोकांमध्ये येऊन मांडली पाहिजे आणि त्याचा फायदा त्यांच्या पक्षाला होऊ शकतो. फक्त गुढीपाडव्यापुरतंच मी बोलणार आणि त्याच्याशिवाय बोलणारच नाही, जर असे विचार राज ठाकरे यांच्या मनात असतील तर ते स्वतःचं नुकसान करतायतच, पण जे युवा वर्ग त्यांच्या पाठीमागे उभं आहे त्यांचं सुद्धा नुकसान राज ठाकरे हे करतायत. एक चांगल्या नेतृत्वापासून मुंबईला, महाराष्ट्राला वंचित ठेवतायत आणि असं करण्याचा राज ठाकरे यांना कोणताही हक्क नाहीये. आणि मी अगदी रिस्पॉन्सिबल एक वक्तव्य मी करतोय, कारण राज ठाकरे यांच्याकडून फार अपेक्षा मला आहेत आणि त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात एक चांगलं विरोधी पक्षाचं राजकारण करावं अशी माझी एक प्रबळ इच्छा आहे आणि त्यांच्यामध्ये तेवढी क्षमता आहे असं माझा पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवून पूर्ण ताकदीनं पुन्हा एकदा राजकारण करण्याची गरज राज ठाकरेंना आहे आणि ते राज ठाकरेंनी केलंच पाहिजे. आपली जुनी ताकद राज ठाकरेंनी आठवावी. बाळासाहेबांनी जे जे विचार, जे जे संस्कार राज ठाकरेंना दिले ते पुन्हा एकदा त्याचं स्मरण राज ठाकरेंनी करावं असं माझं प्रामाणिक मत आहे. मित्रांनो, याबद्दलची तुमची मतं मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही अवश्य सांगा आणि असेच व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.